स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण पाहणार आहे बाप्पासाठी उद्याचा नैवेद्य। त्यासाठी आपल्याला 1 वाटी इतकी मुगाची डाळ हवी आहे आणि ती रात्री भिजत घालायची। दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची आहे। रवाळ असं स्ट्रक्चर ठेवायचं त्याचं, बघू शकता तुम्ही। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी इतकं साजूक तूप घालून घ्यायचं। तूप तापल्यानंतर आपण जे डाळीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं तुपामध्ये आणि परतून घ्यायचं आहे। डाळीचा जो उग्र वास असतो तो आपल्याला परतून असा घालवायचा आहे। त्यामुळे गॅस हा अगदी कमी ठेवूनच परतायचा। चिकट असा हलवा होतो हा। टेस्ट खूप छान लागते ह्या हलव्याची, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला। आणखीन थोडंसं तूप ॲड करायचं त्यामध्ये आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण 1.5 वाटी इतकं दूध घालणार आहे। साई सगटच दूध घेतलेलं आहे मी आणि आता दुधामध्ये आपण शिजून घेणार आहे। हलवा शिजल्यानंतर त्यामध्ये साखर घालून घ्यायची। अर्धा वाटेला इतकी कमी साखर घालायची। गोडचं प्रमाण हे तुमच्या अंदाजाने ठेवलं तरी चालेल, पण अर्धा वाटी ठेवले तर अगदी परफेक्ट असा होतो हा प्रसाद। अशा पद्धतीने आपला हलवा परतून घ्यायचा आहे मुगाच्या डाळीचा। आता ड्रायफ्रूट घालून घ्यायचे त्यामध्ये आणि परत परतून घ्यायचं आहे। कसा वाटला हा मुगाच्या डाळीचा हलवा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। गणपती बाप्पासाठी आपला प्रसाद हा तयार झालेला आहे। याचे तुम्ही मोदक केले तरी पण चालेल, छान होतात मोदक पण। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलवरती शक्यतो रोज असे व्हिडिओ पाहायला भेटणार आहे गणपती बाप्पासाठी नैवेद्याचे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा।